आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वापार जपलेली संस्कृती म्हणजे कुटुंब. मायेची सावली आणि विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे कुटुंब. चला तर मग सुरुवात करूया कवितेच्या मेजवानीला. माझ्या कवितेचं नाव आहे कुटुंब. आपल्या सुखात आपल्या पाठीशी पण दुःखात कायम सोबत असतात. आपल्या सुखात आपल्या पाठीशी पण दुःखात कायम सोबत असतात. आपण कितीही लपायचं ठरवलं तरी नुसताच आपल्या चेहरा पाहून येतात. आपल्या जन्माची चाहूल त्यांना आनंद देते आणि जन्म तर तो आनंद द्विगुणित करते. आपलं रांगणं असं की चालणं ते सारं अनुभवतात. आपलं रांगणं असं की चालणं ते सारं अनुभवतात. आपल्यासोबत जणवते त्यांचं बालपण पुन्हा जगतात. आपल्यासोबत जणवते त्यांचं बालपण पुन्हा जगतात. आजी आजोबांसाठी आपण दुधावरची साय. काका काकी म्हणजे दुसरे बाबा आणि माय. आजी आजोबांसाठी आपण दुधावरची साय. काका काकी म्हणजे दुसरे बाबा आणि माय. मामा मामी म्हणजे नुसतेच लाड. आत्या आणि मावशी म्हणजे प्रचंड धमाल. नात्यांच्या गर्दीत एक उत्तम आरसा आपण जपतो. नात्यांच्या गर्दीत एक उत्तम आरसा आपण जपतो. जिथे वर्षानुवर्ष जपलेला परंपरा आपण बघतो. जिथे वर्षानुवर्ष जपलेला परंपरा आपण बघतो. पैशाने विकत घेता येत नाही असे प्रेम कुटुंब देतं. पैशाने विकत घेता येत नाही असे प्रेम कुटुंब देतं. प्रेम आणि संस्कारांची शिदोरे फक्त कुटुंबच देते. प्रेम आणि संस्कारांची शिदोरे फक्त कुटुंबच देते. सगळ्यांच्याच वाटेला हे भाग्य लाभत नाही. सगळ्यांच्याच वाटेला हे भाग्य लाभत नाही. म्हणूनच नाती तोडण्याची तुम्ही करू नका घाई. म्हणूनच नाती तोडण्याची तुम्ही करू नका घाई.